बघा, एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापाची बेरीज 200 अंश आहे, तर त्या कोनाचे माप पूरक कोन कोटी कोन या घटकावर आधारित हा प्रश्न लेकरांनो सोडवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की बाबा, कोटी कोन म्हणजे अशा कोनांची जोडी ज्यांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, आणि पूरक कोनाची जोडी जिचं माप 180 अंश असते. एका कोनाच्या पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापाची बेरीज 200 अंश आहे. आता एक कोन, प्रश्नामध्ये एक कोन, उदाहरणार्थ हा एक कोन ज्याचं माप x अंश आहे असं समजू. आता x अंश हा आहे एक कोन. या एका कोनाचा कोटी कोन कोणता आहे, तर लेकरांनो हा आहे. गोष्टी लक्षात घ्या. मग या कोटी कोनाचं माप किती हो बाबा? या कोटी कोनाचं माप असणार 90 वजा x अंश. हे इकडली रेषा न बघता हे एवढं बघा. कोटी कोन म्हणजे एक प्रकारचा काटकोनच असतो. त्याच्यामध्ये हा लंब पडल्यामुळं या शिरोबिंदूवर दोन संलग्न कोन तयार झाले, ज्यांच्या मापाची बेरीज संयुक्तिक 90 अंश असते. हे दोन कोन म्हणजे हा आणि हा, या दोन कोनांमिळून असलेलं एकूण माप म्हणजे 90 अंश. हा एक कोन त्यातला x अंश. मग त्याचा हा जो कोटी कोन आहे त्याचं माप किती बाबा? समीकरण स्वरूप तर 90 वजा x अंश. मग एका कोनाचा हा कोटी कोन आणि या कोनाचा पूरक कोन कोणता? आता या कोनाचा पूरक कोन कोणता येणार सर? तर या x कोनाचा पूरक कोन येतील लेकरांनो हा. गोष्टी लक्षात घ्या. हा जो x कोन आहे ना, आता कोटी कोनाचा विचार सोडून द्या, गंगेत वाहून टाका. x या कोनाचा पूरक कोन कोणता? तर या x कोनाचा पूरक कोन येतो हा. हे मधातली रेषा काढून टाकतो, हा येतो. मग हा पूरक कोन, या x कोनाच्या पूरक कोनाचं माप किती येणार? तर 180 आणि वजा x अंश. हे असंच माप काय येते हो सर? तर लेकरांनो पूरक कोनाच्या जोडीचं माप हे 180 अंश असते. त्या जोडीपैकी एक कोन जर x अंश आहे तर त्याचा जोडीदार पूरक कोन त्याचं माप काय? तर 180 वजा x अंश. आता हे जर विवरण तुमच्या लक्षात आलं असेल, गणित म्हणते की एका कोनाचा पूरक कोन काय आहे त्याचं माप 180 वजा x अंश. एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन म्हणून अधिक चिन्ह द्या. या कोनाचा कोटी कोन कोणता आहे? तर 90 वजा x अंश. 90 वजा x अंश यांच्या मापाची बेरीज किती? 200 अंश. अशा पद्धतीची मांडणी करा लेकरांनो. गोष्टी लक्षात घ्या. आता याला आम्ही कंसातून काढलं पाहिजे. 180 वजा x अधिक 90 अधिक वजा x बराबर 200 अंश. आता हे अधिक असलेले पद जवळजवळ घ्या. 180 अधिक 90 वजा x जवळजवळ घ्या. हे 200 अंश. 180 आणि 90 270 वजा x दोन्ही संख्या किंवा दोन्ही पद जेव्हा वजा असतात तेव्हा त्यांची करायची असते बेरीज, चिन्ह द्यायचं असते वजाचं. म्हणजे x आणि x 2 x मात्र वजा 2x बराबर 200 अंश. आता लेकरांनो हे 200 इकडे घ्या, वजा 2x तिकडे जाऊ द्या. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल, अधिक असेल वजा, गुणिला असेल भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. 270 कडे येताना 200 वजा स्वरूपात. आता हे वजा 2x इकडे जाताना अधिक स्वरूपात. आता ही वजाबाकी किती हो सर? 70. हे समोर 2x. आता 70 कडे येताना 2 भागीला का मांडायचे नुकतं सांगितलं. त्याप्रमाणे हे गणितीय गुणधर्म पक्के आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला मांडावी लागते. x सोबत 2 गुणिला आहेत. मग हा भाग कितीनं जातो सर? 35 न. म्हणजे 35 अंश बराबर x. हे x काय आहे? तर या एका कोनाचं माप
तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय, तर त्या कोणाचे माप, त्या कोणाचे ज्याला प्रश्नामध्ये एक कोण असं वर्तवलं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय, त्या कोणाचं माप किती सर, 35 अंश हे या प्रश्नाचं उत्तर. ओके. पूरक कोण, कोटी कोण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.